मला गावाला सासू सासऱ्यांना दिवाळी पाठवायला लागते बनवून, म्हणून मी दिवाळी लवकर बनवायला चालू घेतली. वसुबारस दिवशी पहिला दिवस असतो त्याच दिवशी दिवाळी करायला घेतली. आदल्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत, कुठं 12 का 1 वाजेपर्यंत जागून नाही ना, खोबरं वगैरे खुसून रवा बिवा भाजून चांगला असा खरपूस तांबडा भाजून आहे की नाही सारण तयार केलेलं होतं. दुसऱ्या दिवशी माझी भाऊजं मला मदत करायला आलेली. स्पेशल मी तिला म्हणलं तू येच, कारण का मला एवढं आता धावपळ एवढं जमतच नाहीये मला, म्हणून ती आलेली 12 वाजता तिच्या घरचं काम आवरून ती आलेली होती. पटापट आम्ही जेवण केलं, तिनं पीठ वगैरे मळलं. आता गल्लीत राहण्याचा हेच फायदा असतो बघा. ही गल्लीतल्या सगळ्या चिटरफुटर पोरी आलेल्या होत्या, त्यात माझी मावस जाऊबाई सुद्धा आलेली होती मदत करायला. तिला पण म्हटलं बोल लवकर ये, कारण का करंजाचं तुम्हाला माहितच आहे गराडा, किती जरी कापत गेलं ना ते निघतच जातो म्हणून वैताग येतो. करंजाचं सुरुवात चांगली झालेली होती, जोम बसलेला होता करंजा. मी पहिल्यांदा भरू पण लागले आणि पटापट 2 सूप तयार झाले की नाही, मग मी तळायला वगैरे घेतलेलं होतं. दात पडकी साच्यात फुटतात आहे दे बघ. परत माझी जाऊबाई आली, सख्खी जाऊबाई. तिच्या डुग्गूला बारक्या बाळाला झोपून ती आली. मग परत बारक्या पोरीना उठवलं, कारण का त्यांच्याकडून चिटकलं जात होतं, तुटत होतं. परत साच्यामध्ये कोणाला भरता येत नव्हतं, म्हणून ते बारक्या पोरीना बाहेर हाकलवलं आणि आम्हीच मोठ्यानेच करून घेतलं बघा सामान. पहिल्यांदा काय माहित का, माझं काम असं असतं की मला ना भाजल्याशिवाय राहतच नाही. बरोबर करंजी टाकताना उडली ना बोटावर, चांगलंच बघा भाजलं मला. पण करंजी एवढ्या भारी आहे ना, ह्या वेळेला ना मी टाकतच नाही. मला सगळेजण बोलत होते हे करंजीचं पीठ मळताना त्यामध्ये रवा तरी टाकायचा, पण नाही टाकला मी. सगळाच भाजून ठेवलेला होता. आई बोलली, म्हणजे सासूबाई बोलली नको टाकू आता, सगळा भाजलाय तर. पण चांगला कलर येत होता, अशा बोलतात किंवा फोड्या किंवा डबल लेअरवाल्या असं चांगल्या माझ्या करंज्या झालेल्या होत्या. काही साच्यात बनवल्या आणि काही अशा फिरकीनं कापल्या बघा. आता पंखा बंद करायचा लागतो, तुम्हाला माहिती आहे, तर दिवाळी जवळ आली की गरम पण होतं. मग पंखा पण बंद होता, त्या सगळ्यांना गरम झालेलं. म्हणून सगळ्यांसाठी स्पेशल असा ना पान फ्लेवर आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरवाला सरबत बनवलेला होता. हे सगळं करता करता आम्हाला 5 वाजण्यात आलेले होते. जाम थकलेली होती मी तर, गॅस पुढं उभा होती त्यामुळे कॅपॅसिटी सगळी डाऊन झालेली होती. सरबत दिला सगळ्यांना आणि एकदम असं वाटीवरचं ना हे राहिलेला सारण राहिलेलं होतं. तर पोरांना प्रसाद आहे म्हणून वाटण्यात आलं. पाया पड झाला असता त्यात एकाचा शिरा. फेर पड. तर काय, गल्लीत पहिल्यांदाच माझी दिवाळी चालू झालेली, त्यात करंज्या, त्यामुळे सगळ्यांनाच वास लागलेला होता. पोरं तर बाहेर खेळतच होती. एवढी मज्जा आली ना, अजून पोटात दुखायला लागलं. म्हटलं मरू दे, ते वाटीभरचं सारण पोरांना वाटण्यात संपण्यात तरी आलं, नाहीतर परत कधीतरी करंज्या करू सारण राहिलं ते असंच पडून राहतं बघा. हसत खेळत आहे की नाही सगळेजण आले. माझी जाऊबाई आली, मावस जाऊबाई आली आणि पोरं आली ना, त्याच्यामुळे हसत खेळत 3 तास लागले. हा बरोबर 3 तासात सगळ्या करंज्या करून झाल्या. माझं मोठं पातेल आहे ना ते सगळं भरलेलं होतं. सगळ्या शेवटी सगळ्यांना एक टेस्टला, आणि ज्यांचे पोळपाट आणलेले ना त्या पोळपाटांबरोबर 2 टेस्टला वाटण्यात आले. मज्जा आली यार. पण त्याच्यानंतर एवढी भांडी पडलेली होती ना, एवढी भांडी, कंबळाचं तर तुकडं पडायला लागलेलं, म्हणजे उभा राहायची पण कॅपॅसिटी नव्हती. जादू एक के ऊपर एक फ्री. सगळे मागतील आता, घेऊन का नाही, घेऊन या. नाही रे, गावाला पाठवायचं, गावाला गावाला जाणार. चला, एवढं दिसतंय माझी कालपासूनची मेहनत आहे, त्याच्या मागाने सगळे मदतीला आले म्हणून. आता पोळपाटच बघा ना, विचार करा ना, पोळपाटच लाटायला 5 पोळपाट झालेली. प्रत्येक पोळपाटाबरोबर 2 दिली आणि परत ताटं भरून दिवाळीला आहे ना परत सगळ्यांना करंज्या द्यायला लागतील. आता ह्यातला अर्धा भाग करून गावाला पाठवायचंय, कारण का आईला आमच्या मालेला पण द्यायचंय, म्हणजे माझ्या चुलत सासूला पण द्यायचंय. त्यामुळे गावाला मला जास्त पाठवायला लागणार आहे. परत इथं माझा भाऊजाचा डबा येणार, माझ्या नंदुबाईचा डबा येणार, जावेला द्यायला लागणार, मग सगळ्यांना द्यायला लागणार म्हणल्यावर एवढ्या करंज्या तर लागतातच. आता जाम थकलेलं होतं, सगळं भांडी उडी घासली, त्याच्यानंतर लादी पुसून काढली स्वच्छ, आणि मग जरा 10-15 मिनिटं आम्ही बसलो. हिला परत जायचं होतं माझ्या भाऊजला, म्हणून असं गरमागरम चहा बनवला आणि चहा बरोबर
आम्ही उद्घाटन केलं करंजीचं. मला लहानपण आठवलं, लहानपणी मम्मीच्या मागं पळायची, मम्मी कधी करंजी होणार, केल्या केल्या पहिला गरमागरम खायची. पण आता करंजी बनवून पूर्ण म्हणजे संध्याकाळ झालेली, मी करंजीची टेस्ट पण बघितली नव्हती. अशा म्हणजे खांद्यावर जबाबदारी पडल्यानंतर खायची पण इच्छा राहत नाही, ही गोष्ट खरी आहे बरं का. म्हटलं चल करंजी तर टेस्ट करूया. तिला पण एक घास चालला, कारण का तिला आवडत नाही माझ्या भाऊजूला करंजीला. तिला म्हटलं चल एवढी मेहनत खाल्ली गपचूप, म्हटलं एवढी मेहनत केली गपचूप करंजी खा म्हणून. आणि काय पण म्हणा, चहा बरोबर करंजी म्हणजे प्रेम आहे हो. लहानपणापासून चहा आणि करंजी मला खूप आवडते. 7 वाजले बघा आणि तिला जायचे प्रियांशला म्हणजे भाच्याला आणलं नव्हतं म्हणून तिला उकर चाललेली. हळदी कुंकू लावलं, वसुबारस होती, बिना हळदी कुंकू लावता कसं तिला पाठवायचं. आता हिथनं पुढं पण माझं काम बाकीच होतं बरं का. राव मला खरं सांगते बाई, नको म्हणजे दिवाळी झाली ना, दिवाळा पण निघतो आणि बायकांची हालत लय खराब होते बघा. ही बघा वसुबारस होतं म्हणून कामधेनू आहे की नाही, माझ्याकडे कामधेनू नव्हती म्हणून मी अगोदरच आहे ना चांगला दिवस बघून विकत आणलेली होती. आणि वसुबारस दिवशी तिला पूजेला काढली. सर्वात पहिल्यांदा अशी छान अशी तिला धुवून घेतली. आणि मेन आहे ना, मी पहिल्यांदा कारभारानं सांगितलेलं मला अशी पाहिजे की त्याच्यावर देवाचं फोटो वगैरे असतात ना. आता ते 32 कोटी देव असतात का नाही, ती लय महाग आहे बघा, 700-800 रुपयाची. ही मला काहीतरी 150 रुपयाला कारभाराने आणून दिलेली. मग तिचं पूजा करायला ठेवली, कंदील लावला कारभारीने, बाहेर छोटीशीच रांगोळी काढली, म्हणजे रेडीमेडवालीच काढली, कारण का काढायला बसायला कॅपॅसिटी नव्हती एवढी माझी. आणि घंटी होती छोटीशी घरात, म्हणजे नकली घंटी असते ना, ती तिच्या गळ्यात घातली आणि माझी पूजा झाली. आणि आज करंजी बनवलेली होती, तिला गाईला ती नैवेद्याला ठेवली. कारभाऱ्यांना हा सुंदर असा दिवा आहे का नाही कामातून देण्यात आलेला होता, तो सुद्धा पूजेसाठी ठेवला. आणि माझी छोटीशी पूजा झाली बरं का. असा हा माझा वसुबारसच्या दिवशी पहिल्या दिवाळीचा पहिला दिवा आणि पहिला पदार्थ बनवून झालेला आहे. मंडळी तुमचा झालं का नाही बनवून? अहो दिवाळीला सुरुवात झाली. खरं सांगू का, दिवाळी हा सण आहे ना, सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी आयुष्य आणि भरभराटीचा येऊ दे. आता ना सहन करा, कारण का माझ्या मागं ना थोडासा फटाक्यांचा आवाज येतोय. 8 दिवस असाच राहणार आहे, सगळीकडे फटाकेच फुटणार आहे. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.